मंडळी नमस्कार, न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत। यंदाच्या नगर लोकसभेला विखेंच्या साम्राज्याला सुरुंग लावणारे नेते म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके चर्चेत आले। विखेंसारखा तुल्यबळ नेता पराभूत झाल्यामुळे लंकेंकडे जायंट किलर म्हणूनही पाहिलं गेलं। मात्र हे सगळं लोकसभेवेळी घडलं। आता राज्यात विधानसभेचं वातावरण आहे, निवडणुकीचा सध्या माहोल राज्यभरात आहे। त्यामुळे निलेश लंके ज्या मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर गेले त्या पारनेर विधानसभा मतदारसंघाबद्दल, या मतदारसंघातल्या सद्यस्थितीबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। 2019 ला निलेश लंके पहिल्यांदा पारनेरमधून विधानसभेवर निवडून गेले। सलग 3 टर्म पासून आमदार म्हणून निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा निलेश लंके यांनी पराभव केला। नंतर कोविडच्या काळात रुग्णांसाठी केलेलं अमूल्य काम, त्यावेळी निलेश लंके मोठ्या प्रसिद्धी झोतातही आले। नंतरच्या काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे पक्ष फुटले, तेव्हा निलेश लंके यांच्या मनात दोन्ही राष्ट्रवादीबद्दल ममत्व होतं। मात्र सत्ताधारी महायुतीमध्ये अजित पवार गेल्यामुळे सुरुवातीला लंकेंनी अजित पवारांची साथ दिली। मात्र लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या नावाची चर्चा होत गेल्यामुळे, तसंच शरद पवारांनी लोकसभा उमेदवारीचा शब्द दिल्यामुळे लंकेंनी ज्येष्ठ पवारांची साथ देणं पसंत केलं। शरद पवारांचा करिश्मा आणि निलेश लंके यांची प्रसिद्धी लोकसभेला फळाला आली आणि लंके यांनी सुजय विखेंचा पराभव केला। निलेश लंके लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या पारनेर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार कोण असेल याबद्दल मधल्या काळात मोठ्या चर्चा झाल्या। मात्र मतदारसंघामध्ये त्यांची पत्नी राणी लंके यांचे भावी आमदार म्हणून लावण्यात आलेले फ्लेक्स पाहता राणी लंके याच पारनेरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील असं बोललं गेलं। निलेश लंके यांचा मतदारसंघ असल्यामुळे लंकेंच्या शब्दाशिवाय इथला उमेदवार ठरणार नाही, हेही तितकंच खरंय। शिवाय ही जागा निलेश लंके यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे असं बोललं जात आहे। मात्र सद्यस्थितीला महाविकास आघाडीमधला शिवसेना ठाकरे पक्षही या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसून येत आहे। डॉक्टर श्रीकांत पठारे हे या जागेसाठी आग्रही आहेत, तशी तयारी देखील त्यांनी मागच्या काळात केलेली आहे। मतदारसंघातल्या भेटीगाठी आणि पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करण्यात पठारे यांनी सध्या यश मिळवलं आहे। तसंच घरात एक खासदारकी असताना लंके यांनी आमदारकींचा हट्ट सोडावा। पूर्वीपासून ही जागा शिवसेनेची असल्यामुळे आमचाच या जागेवर हक्क आहे असं पठारे यांच्यासह शिवसैनिकांना वाटतंय। राणी लंके यांचं नाव जरी चर्चेत आलं असलं तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनेक नेते या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। अगदी ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे। त्यामुळे अनेकांनी शरद पवार यांची भेट घेत या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। ऐनवेळी शरद पवार किंवा महाविकास आघाडीकडून इथून उमेदवारी कोणाला देण्यात येते यावरूनही इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आहे। मंडळी, दुसरीकडे महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षही या जागेसाठी आग्रही आहे। 2019 ला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्यामुळे साहजिकच महायुतीकडून आपला पारंपरिक मतदारसंघ म्हणून अजित पवारांचा पक्ष हक्क दाखवू शकतो। अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुजित झावरे, प्रशांत गायकवाड यांच्या नावाचीही इथून चर्चा होते आहे। तसंच काशीनाथ दाते यांच्याही नावाची चर्चा होते आहे। याशिवाय भाजपकडून विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात या नेत्यांच्या नावाची देखील मतदारसंघात चर्चा आहे। तशी तयारी हे नेते करतायत असं बोललं जाते। मात्र असं असलं तरी पारंपरिक आपला मतदारसंघ म्हणून महायुतीकडून अजित पवारांचा पक्षच ही जागा लढवेल असं सूत्रांचं म्हणणं आहे। त्या दृष्टीनं अजित पवारांनी आपले डाव या मतदारसंघात टाकायला सुरुवातही केली आहे। शरद पवारांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते आपल्याकडे खेचून घेण्यात अजित पवार सध्या प्रयत्नात आहेत। नुकतंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव लामखेडे, विजय औटी, शिवाजीराव गुजर या नेत्यांना अजित पवारांनी आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे। त्यामुळे महायुतीत लंकेच्या विरोधात जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येत आहे। सुजित झावरे हेच अजित पवार पक्षाचे उमेदवार होतील अशा पद्धतीच्या बातम्या मध्यंतरीच्या काळात ऐकायला आल्या। झावरे हे मागच्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामही केलेलं आहे। त्यामुळे साहजिकच त्यांचा जनसंपर्क मोठा आहे। महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष अजित पवारांच्या पक्षाला या मतदारसंघात साथ देईल हे मात्र निश्चित आहे। सुजय विखे आणि विखे कुटुंब लंकेंचा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी अजित पवारांना ताकद पुरवतील असं सांगितलं जात आहे। कारण पारनेर मतदारसंघात निलेश लंके यांची प्रतिष्ठा आहे। त्यामुळे लंकेंची प्रतिष्ठा घालवण्यासाठी विखे कुटुंब निश्चितच या जागेवर ताकद लावेल आणि लोकसभेतल्या आपल्या पराभवाचा वचपा काढेल असं आता सांगितलं जात आहे। आजच्या घडीला लंके लोकसभेवर निवडून गेल्यामुळे मोठ्या आत्मविश्वासात आहेत। विखे कुटुंबाच्या गडाला सुरुंग लावल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक प्रशासनात देखील लंके यांनी विखे यांना आता टक्कर द्यायला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे लंकेंना होम ग्राउंडवर पराभूत करणं महायुतीसाठी तेवढं सोपं देखील नसणार आहे। आमदार म्हणून मागच्या 4 वर्षात निलेश लंके आणि मतदारसंघात जोरदार यांनी बांधणी केलेली आहे। कोविडच्या काळात केलेली कामं, त्यामुळे सर्वसामान्यांचा नेता म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे आणि हीच ओळख लंके यांच्यासाठी जमेची बाजू आहे।
शरद पवारांनी आपली ताकद लावल्यास लंके पारनेर मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवू शकतात. मात्र हे करण्यासाठी सर्वात आधी निलेश लंके यांना महाविकास आघाडीतल्या नेत्यांसोबत अर्थात मित्र पक्षासोबत संघर्ष करावा लागू शकतो आणि या संघर्षाच्या राजकारणात अनेकदा आपल्याच नेत्यांकडून घात होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला जातो, त्यानंतर मित्र पक्षाच्या प्रतिक्रिया काय येतात, काय ठरतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र लोकसभेतल्या विखेंचा पराभव केल्यामुळे विखे देखील लंकेंच्या विरोधात पेटून उठतील असं बोललं जातंय. त्यातच पवार आणि विखे या घराण्यातला पारंपरिक संघर्ष असल्यामुळे या जागेवर अटीतटीचं राजकारण होण्याची शक्यता आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पारनेरमध्ये राणी लंके याच आमदार होतील की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची हवा चालेल? तसंच महाविकास आघाडीकडून ही जागा कुणाला सुटते असं आपल्याला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज टापू.